नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. रायगड जिल्ह्यात 1246 सदस्यांसाठी आणि 168 सरपंच पदांसाठी आज मतदान होणार आहे. यामध्ये 177 ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. रायगड जिल्ह्यात 200 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक जाहीर करण्यात आली होती. यामध्ये 33 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली. 210 ग्रामपंचायतींच्या 1854 सदस्यांसाठी निवडणूक होणार होती. त्यामध्ये 44 जागांसाठी उमेदवारी अर्ज आले नाहीत, त्यामुळे या जागा रिक्त राहणार आहेत. दरम्यान 564 सदस्य बिनविरोध निवडून आल्याने 1246 सदस्यांसाठी निवडणूक आज होईल. महाड ॲडिशनल MIDCमधून ब्ल्यू जेट हेल्थकेअर कंपनीमध्ये शुक्रवारी झालेल्या स्फोटामध्ये कंपनीत काम करणारे कामगार जखमी झाले होते. दिवसभर आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू असताना सायंकाळी या आगीत जवळपास 7 कामगार जखमी तर 11 कामगार अडकल्याची माहिती समोर आली. या अडकलेल्या कामगारांचा शोध पूर्ण दिवस सुरू होता. दुसऱ्या दिवशी या कामगारांची शोध मोहीम पूर्ण होऊन या आगीमध्ये 11 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मात्र यापैकी 7 कामगार पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत सापडले. ब्ल्यू जेट हेल्थकेअर या कंपनीत शुक्रवारी झालेल्या अपघातात कंपनीतील कामगार जखमी झाले होते. जखमी कामगारांवर महाडमधील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. या कंपनीची आग आटोक्यात आणताना प्रशासनाचीही दमछाक झाली. दरम्यान सायंकाळपर्यंत विविध ठिकाणाहून आलेले अग्निशमन दलाची पथके आणि शेजारील कंपन्यांमधून वापरले गेलेले अग्निशमन यंत्रणामुळे आग आटोक्यात आणली. मात्र या आगीमध्ये जवळपास 11 कामगार अडकल्याची माहिती समोर आली. त्यानंतर मात्र स्थानिक प्रशासनाचा जिल्हा प्रशासन देखील हादरून गेले. घटनेच्या 24 तासानंतर देखील अडकलेल्या कामगारांची शोध मोहीम पूर्ण झाली नव्हती. शनिवारी दुपारपर्यंत फक्त 7 मृतदेह बाहेर काढण्यात NDRFला यश आले होते. जे कामगार या प्लांटमध्ये अडकले होते त्या कामगारांच्या नातेवाईकांनी कंपनी बाहेर गर्दी केली होती. यामुळे प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात देखील वाढ केली होती. पोलादपूर तालुक्यातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागांमध्ये बिबट्याचा वावर दिसून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलादपूर तालुका वन विभागाने या बिबट्याचा बंदोबस्त तातडीने करण्याची मागणी होत आहे. पळचिल ग्रामपंचायत हद्दीतील जलाची वाडी परिसरात रात्रीच्या सुमारास एका वाहनासमोर आलेल्या बिबट्याचे फोटो आणि व्हिडिओ तालुक्यात व्हायरल होत असून त्यामुळे सीमावर्ती भागात दुचाकीस्वारांनी वाहन चालवताना विशेष काळजी घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. 4 दिवसांपूर्वी रात्री जलाची वाडी येथील ग्रामस्थ नामदेव शेलार हे कामानिमित्त बाहेर गेले होते. ते रात्रीच्या सुमारास जलाची वाडी येथे घरी जात असताना हुंबारकरवाडी ते जलाची वाडी दरम्यान त्यांच्या कारसमोर बिबट्या झुडपातून रस्त्यावर आला. पोलीस पाटील निवेलकर यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलादपूर वन विभाग आणि पोलीस ठाण्याला या घटनेची माहिती दिली आहे. या परिसरातून कॉलेजचे विद्यार्थी तसेच माध्यमिक शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी या रस्त्यावरून ये जा करत असल्याने बिबट्याच्या मुक्त संचारामुळे शाळकरी विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या जीवाचा धोका निर्माण झाला आहे. एसटी महामंडळाच्या खासगी हॉटेल्स आणि ढाब्यांवर एसटीला थांबा देण्याच्या निर्णयामुळे प्रवाशांना चढ्या दराने खाद्यपदार्थ विक्रीत घ्यायला लागत असल्याने त्यांच्या खिशाला फटका बसत आहे. तर दुसरीकडे एसटी स्थानकामध्ये भाड्याने दिलेल्या स्टॉल आणि कॅन्टीन ग्राहकांविना ओस पडल्याने व्यावसायिक शेवटची घटका मोजत आहेत. गरिबांची लाल परी म्हणून ओळख असलेल्या एसटीबरोबर सर्वसामान्य प्रवाशांची नाळ सोडलेली आहे. एसटीचा प्रवास स्वस्त, सोयीचा आणि सुरक्षित असल्याने सर्वसामान्य नागरिक एसटीच्या प्रवासाला पसंती देतात. परंतु एसटी महामंडळाने मुंबई गोवा महामार्गावर खासगी हॉटेलांवर एसटी थांबवण्याची परवानगी दिली आहे. एसटी कॅन्टीन आणि स्टॉलच्या तुलनेने या हॉटेल्सवर चढ्या भावाने खाद्यपदार्थांची विक्री केली जाते. त्यामुळे प्रवाशांचा खिसा रिकामा होत आहे. एसटी महामंडळाच्या अल्पोपहार केंद्रांवर गाडी थांबत नसल्याने या केंद्रांवर आता सन्नाटा दिसून आला आहे. तर खासगी हॉटेल्सची चंगळ दिसून येत आहे. विचुंबे ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीतील सरपंच पदाचे उमेदवार पुरुषोत्तम भोईर याने जमिनीच्या व्यवहारात आर्थिक फसवणूक आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याची बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे त्यांच्यावर शुक्रवारी रात्री खांदेश्वर पोलीस ठाण्यात फसवणूक संदर्भात कलम 420 आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वीही पुरुषोत्तम भोईरवर जमिनीच्या व्यवहारातून गुन्हे दाखल असून व्यवहारातून लोकांची फसवणूक करण्याचा नित्यपाठ असलेल्या पुरुषोत्तम भोईर याने आता ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लोकांची फसवणूक करण्यासाठी मोर्चे बांधणी केली आहे.
पेणमधील शिवसेना महिला संघटन आणि अंजली जोगळेकर यांच्या माध्यमातून दिवाळीनिमित्त उद्यम सखी भव्य प्रदर्शन आणि विक्री महोत्सवाचे आयोजन करून महिलांना एक प्रकारे स्वयंरोजगार देण्याचे काम करण्यात आले असल्याचे गौरवोद्गार शिवसेना जिल्हा प्रमुख राजा केणी यांनी उद्घाटन कार्यक्रमावेळी काढले। पेणमध्ये शिवसेनेच्या माध्यमातून उद्यम सखी या शीर्षकाखाली भव्य प्रदर्शन आणि विक्रीचे आयोजन गोपाळकृष्ण हॉलमध्ये करण्यात आले असून या प्रदर्शनाचे उद्घाटन शिवसेना जिल्हा प्रमुख राज केणी यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी पेण तालुका प्रमुख तुषार मानकवळे, तालुका संपर्क प्रमुख यशवंत मोकल, संघटिका अंजली जोगळेकर, शहर संघटक विलास कोळी, पेण महिला तालुका प्रमुख रेखा तांडेल, मेघा मानकवळे, अश्विनी ठाकूर, महिला शहर प्रमुख वंदना पाशिलकर, उपतालुका प्रमुख मानसी ढवळे, नरेश शिंदे, वैभव जोगळेकर, प्रकाश खोपडे, जीवन पाटील, अविनाश चव्हाण उपस्थित होते। पनवेल वाहतूक शाखेतर्फे शिवशंभू नाका आणि नवीन पनवेल सिग्नल चौक येथे शहरातील नागरिकांमध्ये वाहतूक नियम पाळण्याबाबत जनजागृती करण्यासाठी वाहन चालकांना थांबवून हेल्मेट वापरणे, सीट बेल्ट लावणे, सिग्नल पाळणे हे नियम पाळण्याबाबत प्रबोधन करण्यात आले। हा उपक्रम पनवेल वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आला। दरवर्षी भारतात सुमारे 1.70 लाख अपघाती मृत्यू होतात। जगाच्या एकूण अपघाती मृत्यूपैकी 11% मृत्यू भारतात होतात, तर जगाच्या एकूण वाहन संख्येपैकी केवळ 1.5% वाहने भारतात आहेत। यावरून आपले असे लक्षात येते की आपल्या वाहन वापराच्या तुलनेने अपघाती मृत्यू जास्त आहेत। त्यामुळे हा उपक्रम पोलिसांमार्फत राबवण्यात आला। यावेळी वाहतुकीचे नियम पाळण्याबाबतचे फ्लेक्स वापरून जनजागृती करण्यात आली। पनवेल महापालिका क्षेत्राचा विकास करण्यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शुक्रवारी विकास कामांच्या शुभारंभावेळी केले। भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पनवेल महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 1, 2, 3 आणि 4 मधील देवीचा पाडा, खारघर, रोहिंजण, तळोजा, पाचनंद या गावांमध्ये अमृत टप्पा 20 योजनेअंतर्गत पाण्याची टाकी उभारणे तसेच नवीन पाईपलाईन टाकण्यात येणार आहे। या विकास कामांचे भूमिपूजन पनवेल महापालिकेच्या माजी महापौर डॉक्टर कविता चौतमल आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी झाले। यावेळी माजी महापौर डॉक्टर कविता चौतमल, प्रल्हाद केणी, भाजपचे खारघर मंडळ अध्यक्ष प्रवीण पाटील, माजी नगरसेवक हरेश केणी, नरेश ठाकूर, अभिमन्यू पाटील, नेत्रा पाटील, ब्रिजेश पटेल, अनिता पाटील, किरण पाटील, रमेश फडकर, हरेश केणी, सचिन वास्कर, गीता चौधरी, निर्मला यादव, महेश पाटील, विनोद खरत, नंदकुमार म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते। पुणे क्रीडा आणि युवक संचालनालयाच्या वतीने तलवारबाजी, वुशू, सॉफ्ट टेनिस या राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन नुकतेच करण्यात आले आहे। या शालेय स्पर्धेसाठी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगुकाना ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांची निवड झाली आहे। याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी क्षितिज आगलावे, सोहेल सय्यद, आदित्य मुंडे, दीक्षा वल्वे, श्रुती बोने, समीक्षा पाटील या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत। यावेळी ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, प्राचार्य प्रशांत मोरे, ज्येष्ठ क्रीडा शिक्षक अरुण पाटील उपस्थित होते। पनवेल महापालिकेच्या विकासाच्या दृष्टिकोनातून प्रॉपर्टी टॅक्स एक महत्त्वाचा आहे। त्याअंतर्गत पनवेल शहरातील कल्पतरू रिव्हरसाईड आणि कल्पतरू वॉटरफ्रंट या सोसायटींमध्ये महापालिकेच्या माध्यमातून प्रॉपर्टी टॅक्स भरण्याबाबतचे शिबिर शनिवारी आयोजित करण्यात आले होते। या शिबिराचा शुभारंभ माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला। यावेळी भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी नगरसेविका दर्शना भोईर, पवन सोनी, तुषार कापरे, गुडपती, नागा ब्रह्माजी, विनीत मित्तल, राहुल घोडके, प्रशांत ठाकूर, सतीश पिल्ले, समरसिंग चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। पनवेल परिसरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांची दिवाळी गोड करण्याच्या दृष्टिकोनातून बाजारभावापेक्षा स्वस्त दरात दिवाळी फराळाचे सामान विकण्याचा उपक्रम हाती घेतला आहे। त्यानुसार कळंबोली सेक्टर 8 येथील आमदार प्रशांत ठाकूर जनसंपर्क कार्यालयात 4 ते 7 नोव्हेंबर दरम्यान बाजारभावापेक्षा स्वस्त दरात दिवाळी फराळाच्या सामानाची विक्री करण्यात येणार असून या उपक्रमाचा शुभारंभ आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी झाला। यावेळी भाजपचे कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, माजी नगरसेवक अमर पाटील, बबन मुकादम, प्रमिला पाटील, मोनिका महानवर,
मनीषा निकम, बबन बारगजे, संदीप म्हात्रे, सितू शर्मा, संजय दोडके, दिलीप बिस्त, रामा महानवर, केशव यादव, प्रकाश शेलार, विष्णू गायकवाड, सुलभा साखरे, लैला शेख, शुभांगी निर्मळे, नीता अधिकारी, निशांत गिल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.